जय श्रीराम मित्रांनो, विष्णू पुराण आणि भागवत पुराणात सेमंतक मण्याची कथा येते। द्वारकेतला एक श्रेष्ठी सत्रजित याच्यावर सूर्य प्रसन्न झाला आणि त्याने सत्रजिताला सेमंतक मणी भेट म्हणून दिला। हा मणी म्हणजे भाग्याचं प्रतीक होता। जे सद्वर्तनी असतील त्यांचं तो कोट कल्याण करायचा, तर दुर्वर्तनी व्यक्तींचा त्याच्या सानिध्याने विनाश व्हायचा। अनेक दैवी शक्तींचा स्वामी असलेला हा मणी ज्या भूमीवर असेल तिथे खरी दुष्काळ, रोगराई, विनाश, भूकंप, पूर अशा आपत्ती फिरकायच्या देखील नाहीत। अजून एक गुण होता त्याच्यापासून रोज 8 भार सोनं निर्माण व्हायचं। 8 भार म्हणजे किती? थोडं उलगडून सांगतो। तांदळाचे 4 दाणे म्हणजे 1 गुंज, 5 गुंजा म्हणजे 1 पान, 8 पान म्हणजे 1 कर्ष, 4 कर्ष म्हणजे 1 पळ आणि 100 पळ म्हणजे 1 तुला आणि 20 तुला म्हणजे 1 भार। काही समजलं? मराठीतून सांगतो। 1 अंश तांदळात 3700 दाणे बसतात। याचा वापर करून हे त्रैराशिक सोडवलं तर उत्तर येतं 77 किलो रोज सोनं मिळायचं सेमंतकातून। तर सत्रजित महाशय मणी घेऊन घरी आले। त्यांचा बंधू प्रसेन याच्याजवळ त्यांनी तो मणी सांभाळण्यासाठी म्हणून दिला। प्रसेन त्यांच्यापेक्षा हुशार। मणी त्याने हारात ओवून घेतला, गळ्यात घातला आणि गेला शिकारीला जंगलात। परत काही आलाच नाही। साऱ्या गावात माहिती होतं की कृष्णाला हा मणी फार आवडला आहे। लोकांनी लगेच निष्कर्ष काढला, नक्कीच श्रीकृष्णाने प्रसेनाला मारून मणी चोरला असणार। खुद्द सत्रजितानेही त्याचा उघड आरोप केला। आता कृष्णाला या आरोपाचं निराकरण करणं भागच होतं। तो म्हणाला, मला आता खऱ्या गुन्हेगाराचा शोध लावावाच लागेल। प्रसेन ज्या मार्गाने जंगलात गेला होता तोच मार्ग कृष्णानेही पकडला। जंगलात एके ठिकाणी त्याला झुडुपात काटेऱ्यात अडकलेले प्रसेनाचे फाटके कपडे आणि जमिनीवर पडलेलं रक्त दिसलं। शेजारी सिंहाच्या पावलाचे ठसेही होते। तर असा प्रकार झाला होता। शिकारीला आलेले प्रसेन महाराज स्वतःच शिकार झाले होते सिंहाची आणि मणी सुद्धा गमावून बसले होते। दोष मात्र कृष्णावर। कृष्ण पुढे निघाला। शव आणि मणी सापडल्याशिवाय परत फिरून काही उपयोग होणार नव्हता। तो सिंहाच्या पावलाच्या ठशाचा माग काढायला लागला। ठसे निबिड अरण्यात एका गुहेत जाऊन पोहोचले होते। श्रीकृष्ण गुहेत शिरला तर तिथे एक अगडबंबा अस्वल बसलेलं होतं, लांब लचक नखवालं। साहेबांच्या गळ्यात तो सेमंतक मण्याचा हार होता। तो मिळवायचा असेल तर अस्वलाचा पराभव करणं आवश्यक होतं। दोघात युद्ध सुरू झालं। अस्वल काही साधं सुद्धा नव्हतं। ते होते रामभक्त जांबवंत महाराज। चिरंजीवी होते ना ते राहायचे त्या गुहेत। अफाट शक्तिशाली होते ते। युद्ध कशाचं आठवतोय मग? तब्बल 28 दिवस युद्ध सुरू होतं। श्रीकृष्णाच्या सोबतीला आलेले द्वारकावासी सुद्धा 7 दिवसापर्यंत गुहेच्या बाहेर थांबले, पण कृष्ण परत येत नाही हे पाहून त्यांना वाटलं की झालं, कृष्णाचा निकाल लावला असणार मध्ये जे आहे त्याने। दुःखामध्ये बुडालेले द्वारकावासी परत द्वारकेला वापस आले। इकडे युद्ध तब्बल 28 दिवस सुरू होतं। जांबवंताला आता थोडं थकल्यासारखं वाटत होतं। त्याने विचार केला, असा कोणता मर्त्य माणूस जन्माला आला जो मला दमवू शकेल? त्यांनी निरखून पाहिलं आणि त्याला आपल्या स्वामींच्या रामाच्या खुणा कृष्णात दिसू लागल्या। जांबवंताचं डोकं गरम होतं, पण हृदय रामाच्या भक्तीने ओतप्रोत भरलेलं होतं। स्वामीला ओळखताच त्यांनी कृष्णाच्या पायावर लोळण घेतली आणि क्षमा मागितली। पद्मपुराणात वर्णन आहे, वारंवार स्वामींची क्षमा मागत जांबवंताने त्यांना एका रत्नजडित आसनावर बसवलं। शुद्ध जलाने त्यांचे कमलपुष्पासारखे चरण प्रक्षालित केले। त्यांना मधुपार्क अर्पण केला। अमूल्य वस्त्र आभूषण आणि रत्नांचा त्यांना आहेर केला। त्यांच्या मुलीतली सर्वात गुणी सुलक्षणी कन्या जांबुवंती कृष्णाला पत्नी म्हणून अर्पण केली आणि इतर मण्यांसह मूल्यवान सेमंतक मणीही दिला। सेमंतक मणी आणि जांबुवंतीला घेऊन श्रीकृष्ण द्वारकेत परत आले। मणी त्यांनी सत्रजिताला अर्पण केला आणि सर्व कहाणी सांगितली। सत्रजित शर्मेने काळवंडला श्रीकृष्णावर आळ घेतला म्हणून। द्वारकावासीही प्रसन्न झाले। पण कृष्णाला कोडं पडलं होतं की मी एवढा प्रिय राजा आहे प्रजेचा, माझ्यावर शंका आणि चोरीचा आळ कशामुळे? तुम्हालाही हवं असेल ना उत्तर याचं? पुढील भागात नक्की मिळेल आणि एक उपायही कळेल, ज्याचा अवलंब केला तर असा खोटा आळ बदनामी कुणाचीही होणार नाही। समजून घेण्यासाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।